नमस्कार मित्रांनो, कर्मचाऱ्यांची लॉटरी लागली. जुनी पेन्शन योजनेबाबत नवीन माहिती समोर आली. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाच्या कामाला राष्ट्रीय पातळीवर वेग आलेला पाहायला मिळत आहे. तसेच जुनी पेन्शन योजनेच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहेत. नोव्हेंबर 2025 पासून 8व्या वेतन आयोगाचे कामकाज सुरू आहे. याला आता 6 महिने उठून गेले आहेत. या संदर्भात आता लवकरच मोठी अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. 8व्या वेतनात जो निर्णय घेतला जाईल त्याचा परिणाम 50 लाखाहून जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 65 लाखापेक्षा जास्त रिटायर पेन्शन धारकांना होणार आहे. त्यामध्ये सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना का हवी? तर मित्रांनो, कर्मचारी संघटनेने त्यामध्ये ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचं म्हणणं आहे की नवीन पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या म्हातारपणात सुरक्षित ठेवत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मागणी आहे की एनपीएस थांबवून जुनी पेन्शन योजना सुरू करावी. जुन्या पेन्शनचा कर्मचाऱ्यांना होणारा फायदा काय आहे तेही पहा मित्रांनो. पक्की रक्कम. कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्यांची जी शेवटची सॅलरी असते त्यातील 50% रक्कम हे पुढे दर महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात मिळते. महागाईपासून सुटका. मित्रांनो, देशात जशी जशी महागाई वाढते त्यानुसार सरकार 2 वेळेस महागाई भत्ता वाढवतं. जुनी पेन्शन यात वाढवलेल्या महागाई भत्त्याचाही समावेश केला जायचा. त्यांचे म्हातारपणात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळायचा. सॅलरीतून रक्कम न कापण्याची पद्धत. मित्रांनो, जुन्या पेन्शन योजनेत तुमच्या सॅलरी मधून कोणतीही रक्कम कापली जात नाही. विशेषतः पेन्शनसाठी तुमच्या पगारातील रक्कम न घेता तुम्हाला सरकार पैसे द्यायचीच. पण आता यामध्ये मोठे बदल झालेले आहे. 2004 मध्ये ही पेन्शन योजना लागू केली होती. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10% रक्कम कापली जात होती. हीच रक्कम शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली जात होती. कारण शेअर बाजारावर विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे पेन्शन किती मिळेल हे सुद्धा ठरवता येत नाही. कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे की काही प्रकरणामध्ये रिटायरमेंट झालेले कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 200 ते 2000 पर्यंत पेन्शन मिळत आहे. यामुळे महागाईत खर्च करणं खूप कठीण झालं आहे. पण आता ही मागणी आयोग मान्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.